डोक्यावर गोल टोपी, हातात काठी, मजेशीर आणि डौलदार चाल. काम एकच, फक्त जगाला हसवणं. मंडळी, मी ज्या कलाकाराबद्दल बोलत आहे की ज्याने शब्दांशिवाय जगाला हसवलं, रडवलं आणि विचार करायला देखील भाग पाडलं, ही गोष्ट आहे चार्ली चॅप्लिन यांची. सिनेमा इतिहासातील सर्वात महान कलाकारांपैकी ते एक होते. चार्ली चॅप्लिन यांचा जन्म 16 एप्रिल 1889 रोजी लंडन मध्ये झाला. त्यांचं बालपण खूप कठीण होतं. वडील लवकरच सोडून गेले आणि त्यातच आई आजारी होती. त्यामुळेच लहानपणीच त्यांना गरिबी, उपासमार आणि अनाथालयाचा सामना करावा लागला. पण याच संघर्षांनी त्यांच्यातील कलाकार घडवला. चार्लिन यांनी लहान वयातच रंगमंचावर काम सुरू केलं. नंतर ते अमेरिकेत गेले. हळूहळू हॉलिवूडमध्ये प्रवेश केला. इथेच त्यांनी आपली प्रसिद्ध ट्रॅम्प ही व्यक्तिरेखा तयार केली. द किड, सिटी लाईट्स, मॉडर्न टाइम्स आणि द ग्रेट डिटेक्टर हे त्यांचे चित्रपट आजही क्लासिकल मानले जातात. त्यांनी केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शन, लेखन आणि संगीतही केलं. विशेष म्हणजे आवाज नसलेल्या मुखपटातही त्यांनी भावना इतक्या प्रभावीपणे दाखवल्या की प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले. यशासोबत वादही त्यांच्या वाट्याला आले. त्यांच्या राजकीय विचारांमुळे त्यांना अमेरिकेत अडचणींना सामोरे जावे लागले आणि अखेर त्यांना देश सोडावा लागला. पण त्यांनी कधीच हार मानली नाही. चार्ली चॅप्लिन यांचं निधन 1977 मध्ये झालं, पण त्यांनी दिलेल्या हास्याचा वारसा आजही जिवंत आहे. त्यांनी जगाला शिकवलं, परिस्थिती कितीही कठीण असली तरी हसणं कधीही थांबवू नका. अशा अवलिही कलाकाराचा आज जन्मदिवस. टॉप झोन मराठी डिजिटल कडून त्यांना भावपूर्ण आदरांजली. मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथांसाठी टॉप झोन मराठी डिजिटल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.